नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर अमित अग्रवाल. नमस्कार अमितजी. नमस्कार. आपलं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या उपक्रमात. आपल्याला जाणून घ्यायला आवडेल तुमची शाळा कोणती, तुमचं कॉलेज कोणतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हायचं हा विचार तुमच्या मनात कधी आला, ते स्वप्न तुम्ही कधी पाहिलं आणि त्याची प्रेरणा नक्की काय होती? मी प्रॉपर मालेगावचाच इथलाच. मी जन्मापासून जसं आम्ही मारवाडी फॅमिलीमधनं आहे, तर पहिलेपासून असं म्हणजे होतं की बुवा बिझनेस रिलेटेडच काहीतरी आपल्याला करायचं आहे. प्रायर तर जसं एज्युकेशन जे होतं इथंच मालेगावला प्राथमिक शिक्षण झालं माझं. साधारण 7वीपर्यंत मी इथं होतो. त्याच्यानंतर 8वी 9वी 10वीला मी शिर्डीच्या पुढं राहता म्हणून गाव आहे तिथं होतो हॉस्टेलला. त्याच्यानंतर 11वीपासून पुण्याला शिक्षण झालं माझं. 11th 12th झाली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग पण पुण्यातूनच झालं आणि 2018ला मी पासआउट झालो इंजिनिअरिंगमधून. तर जेव्हा आपल्याला 11th 12th पासआउट झालो त्याच्यानंतर जसं एक क्रेज होता की बुवा कॉम्प्युटर सायन्स प्रत्येक जे काही म्हणजे मित्र असतील, सोबतचे रिलेटिव्ज असतील, कझिन्स असतील, ते सगळे त्या कॉम्प्युटर फील्डकडेच अट्रॅक्टेड होते. पण जसं घराची एक थोडीशी ओढ की आपण कम्प्युटर वगैरे जर केलं, मालेगाव आपलं एक छोटं शहर आहे, इथं त्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटणार नाही, घरच्यांसोबत फॅमिलीसोबत आपल्याला राहता येणार नाही, असं त्या दृष्टिकोनातनं बुवा जसं आपण सिव्हिल जर वगैरे केलं तर बुवा आपल्याला स्वतःचं काहीतरी करता येईल, स्वतःचं बिझनेस करता येईल, ही फक्त त्याच्या मागची बेसिक एक म्हणजे मनातली हे होतं. आणि दुसरं एक की बुवा कन्स्ट्रक्शनबद्दल थोडीशी आवड पण होती पहिलेपासनं. जसं मी तुम्हाला सांगितलं राहतेला असताना हॉस्टेलला होतो, तिथं पण आमच्या ज्या पिरियडला मी तिथं होतो तेव्हा तिथं कन्स्ट्रक्शनचे कामं चालायचे. म्हणजे एक आमचं मोठं बिल्डिंगचं काम चालू होतं स्कूलच्या. तर आमचे जे डायरेक्टर सर होते, डांगे सर, ते आम्हाला सतत असं म्हणजे प्रत्येक क्लासेसला तिथं व्हिजिटला घेऊन जायचे, तिथली माहिती सांगायचे. तिथले जे इंजिनियर्स होते ते त्या संदर्भात माहिती सांगायचे सगळी की बुवा हे आता फाउंडेशन आपण कसं करतो आहे, का असं करतो आहे, या सगळ्या गोष्टी ते आम्हाला समजवायचे. तर तेव्हा पण थोडेसे असे त्या क्षेत्राबद्दल एक आवड निर्माण झाली की बुवा हे मस्त दिसतं, काहीतरी हॅपनिंग आहे, काहीतरी आपण ह्या दिशेकडे जायला पाहिजे असं. आणि त्याच्यानंतर जसं पुण्याला पण असताना बऱ्याचशाच काय हायराईज बिल्डिंग्स होत्या, त्या पाहिल्यानंतर असं म्हणजे एक स्वप्न आहे स्वतःचं की बुवा कमीत कमी मोठ्या अशा 4-5 बिल्डिंग आपल्या पाहिजे की ज्या आपण स्वतःच्या डेव्हलपमेंटनी केलेल्या आहे. आत्ता आपण कन्सल्टिंगचे कामं करतो आहे, काही डेव्हलपमेंटचे कामं करतो आहे. तर कामं करताना मजा येते, वेगवेगळे लोक भेटतात, वेगवेगळे लोकांचे म्हणजे संवाद साधता येतात. म्हणजे फार जसं लेबरपासून क्लायंट्सपर्यंत, त्याच्यानंतर जसं सुशिक्षित इंजिनियर्स आहेत, चांगले चांगले अजून आपले जे या क्षेत्रात एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी पण भेटायचं, आपल्याला बोलायचं, या क्षेत्रात लाभ भेटतो आहे. खूप छान. आम्ही जी तुम्ही म्हणजे सुरुवात पण छान केली आणि तुमचे विचार पण खूप छान आहेत की आपलं शिक्षण आपल्या भागासाठी, आपल्या विभागासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी जास्त व्हावं, हा तुमचा जो विचार होता हा खूप छान आहे की सगळेजण त्या डिजिटल प्रणालीच्या मागे पळत आहेत. पण तुम्ही मातीशी निगडीत काय काम असायला पाहिजे याचा विचार करून तुम्ही तुमच्या गावाच्या विकासासाठी सिव्हिल क्षेत्र निवडलं. खूप छान. आम्ही जे आत्तापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट्स हँडल केले गेल्या 7-8 वर्षामध्ये? या 7-8 वर्षाच्या कालामध्ये जवळपास 50+ प्रोजेक्ट आपले झालेले आहेत. याच्यात जसं हॉस्पिटल, त्याच्यानंतर हायराईज बिल्डिंग झालेले आहेत काही, त्याच्यानंतर जसं मेडिकल एजन्सीज आपलं, त्याच्यानंतर बिल्डिंग्स, अपार्टमेंट, कमर्शियल स्पेसेस, असं सगळं आपण काम करतो आहे. बरोबर. त्याच्यातले काही स्पेसिफिक लाईक म्हणजे त्या कन्स्ट्रक्शनची नावं किंवा पहिला तुमचा जो प्रोजेक्ट होता तो कसा मिळवलात आणि शेवटचा प्रोजेक्ट आत्ता कुठला चालू आहे हे थोडक्यात सांगू शकाल? जसं जॉब नंतरचा जो पहिला प्रोजेक्ट होता तो आपलं म्हणजे घराजवळच हनुमान मंदिराचा होता. आपल्या घराजवळ म्हणजे समाजाचंच हनुमान मंदिर होतं. तर जॉब करत असताना जसं समाज बांधव जे आहेत त्यांनी ठरवलं की आपल्याला या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं. तर जीर्णोद्धारच्या जे काम आहे बुवा ते चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने समाजाच्या एखाद्या मुलाला पुढं करायचं आपल्याला, त्या हिशोबाने त्यांनी आपल्याला ती संधी दिली आणि त्या संधीचा आपल्याला म्हणजे पुरेपूर फायदा झाला. कारण मंदिर हे अशी
जागा आहे की जिथं सर्वजण येत असतात. तर त्यांनी काम चालू असताना समाज बांधव असतील, इतर काही ना क्षेत्रातले जे लोक होते ते त्या ठिकाणी येत होते आणि काम पाहत होते. तर मग काम पाहत असताना त्यांना लक्षात आलं की जसं की मुलगा होतकरू आहे, आपण काय पद्धतीने काम करतो आहे, कसं काय काय आपण तिथं डेव्हलपमेंट करतो आहे, आपले कसं आपण मटेरियलचं कॉस्टचं सेविंग कसं करतो आहे, त्याच्यानंतर आहे ना कशा स्पीडने कशा चांगल्या प्रकारे उत्तम दर्जाचं आपण काम करतो आहे असं. तर जे तेव्हा लोकांनी पाहिलं, त्याच्यानंतर त्या कामाच्या निमित्ताने जसं आपल्या संपर्कामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स आलेत किंवा आर्किटेक्ट्स आलेत, त्यांनी जसं आपली कामाची पद्धत, आपल्या कामाचं जे काही प्रणाली होती ती पाहिली. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला अपॉर्च्युनिटीज द्यायला सुरुवात झाली. तिथनं मग एका कामामुळं दुसऱ्यामुळं तिसरं असं माउथ पब्लिसिटी, काही आपलं काही पर्सनल रिलेशन्स असतील, त्या हिशोबाने जसे जसे कामं येत गेले तसं तसं आपण कामं करत गेलो. वा, खूप छान. म्हणजे जवळजवळ तुम्ही 7-8 वर्ष तुम्ही काम करताय आणि 50हून जास्ती प्रोजेक्ट, म्हणजे एका वर्षात नाही म्हटलं तरी 4 ते 5 प्रोजेक्ट्स तुम्ही हाताळले. आणि सुरुवात तुमची झाली हनुमान मंदिरापासून. आज शनिवार आहे, आज आपण भेटलो, शनीचा वार आहे. बहुत बहुत बढिया. बरं, तुम्ही नमूद केलं की जसे एक एक कामामुळे दुसरं काम मिळत गेलं. तर आता तुमची जी कामगार तुमच्याबरोबर जे असतात, म्हणजे तुमची वानरसेना आपण म्हणू खरं तर ती तुम्ही कशी हाताळता? म्हणजे कधीकधी अकुशल कामगारांबरोबर काम करताना काही धोके निर्माण होऊ शकतात, त्यांना काही अपाय होऊ शकतो, काही अपघात होऊ शकतो. तर तो टाळण्यासाठी तुम्ही प्रिकॉशन्स काय घेता ते सांगाल थोडक्यात? आता जसं आपलं जसं मालेगाव जर क्षेत्र पाहिलं आपण, पुण्यात वगैरे काम करत असताना कसं आहे की प्रॉपर जी एजन्सीज असतात, जसं आम्ही उत्सव म्हणून आमचं जे कंपनी होती तिथं मी काम करत असताना तिथं आमच्या सगळ्या एजन्सीज होतात की बुवा सेफ्टी इंजिनियर वेगळा होता. ते त्यांची बेसिक काय होतं की बुवा त्यांनी पूर्ण प्रत्येक साईटवरती व्हिजिट करणे, आम्ही जे काही साईट एक्झिक्युशन करतो आहे ते एक्झिक्युशन करत असताना जे काही धोके निर्माण होऊ शकतात त्याच्याबद्दल ते आम्हाला गाईडलाईन करत होते की बुवा असं नाही, आपण असं केलं पाहिजे, कास्टिंग करताना कसं केलं पाहिजे, काम करत असताना लेबरनी कोणत्या गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे, असं आमचे प्रत्येक सेशन्स व्हायचे. आणि कॉलेजला असताना पण ते झालेलं होतं. पण जसं प्रॅक्टिकली जेव्हा आपण बघत होतो तिथं, तर बघत असताना आपल्याला तिथं बऱ्याचशा गोष्टी कळाल्या. मग आपण लेबरचं वागणं कसं असतं, लेबर कुठल्या गोष्टीची हलगर्जीपणा करतो, असं त्यांच्या एक्सपिरियन्समधनं ते जे सेफ्टी इंजिनियर्स होते तिथं ते आम्हाला सांगायचे की हे काम करत असताना लेबरने सेफ्टी बेल्ट घातलं पाहिजे, आउटरचं काम करत असताना जिथं डक्स असतील त्याला प्रॉपर क्लोजिंग व्हायला पाहिजे, वरून जसं ना खाली पडलं तर तिथं खालच्या फ्लोअरला पण आपण ते पॅसेज कसा कवर करायचा, त्याला ब्लॉक कसं करायचं, त्याच्यानंतर प्रत्येकाने सेफ्टी इक्विपमेंट जे काही असतील, कोणतं काम करत असताना कोणते इक्विपमेंट नेसेसरी आहेत, या गोष्टीची आमची चर्चा व्हायची. मग तसं बाय एक्सपिरियन्स आपण ते शिकत गेलो आणि जसं त्याच्यात आपल्याला जसं ॲड ऑन होत गेलं तसं आपण त्या गोष्टी इम्प्लिमेंट करत गेलो. आता इथं प्रॉपर मालेगावला काम करत असताना त्या लेवलचं काम नाही आहे. जसं छोटे बंगलोज असतील याच्यात वगैरे तसं आहे ना, सेफ्टी इंजिनियर प्रॉपर वेगळा कोणी नाही आहे, तर ते सगळे रोल आपल्यालाच पार पाडावे लागतात असं. तर आपण बेसिक तर आता आपली सिस्टीम अशी आहे की प्रत्येक साईटवरती आपला साईट इंजिनियर असतो. तो साईट इंजिनियर जो असतो, जे आपलं मंथन तेव्हा झालेलं आहे तसं मंथन आपण त्यांच्याशी करत असतो की तुला काय अडचण आली, तू आज हे काम करायचं आहे तुला, तर हे चेकलिस्ट आहे. प्रत्येक कामाची आपण त्यांना चेकलिस्ट देतो की बुवा कॉलम कास्ट करायचं असेल तर त्याची चेकलिस्ट आहे की तू जरी तुला नॉलेज नसेल या चेकलिस्टला तू वाच, त्याच्यातनं तुला काय कळालं काय नाही कळालं, तुला काही इश्यू असतील तुम्हाला सांग. आता साईट इंजिनियर प्रत्येक एक्सपिरियन्स असतो असं नाही आहे. काही फ्रेशर्स असतात, काही एक्सपिरियन्स ज्यांना आपल्यासोबत काम करायची पद्धत कळाली आहे ते कामं व्यवस्थित करत राहतात. म्हणजे फ्रेशर्स असतात त्यांना आपण थोडंसं गाईडलाईन वगैरे करून छोट्या प्रोजेक्ट्सवरती त्यांना गाईडलाईन करतो पहिले की लेबरला कसं हँडल करायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं, आपल्याला त्यांचं पण म्हणजे आदरानेच बोलायचं, आपण त्यांना शिव्यागाळा वगैरे किंवा खराब भाषेत नाही बोलायचं त्यांच्याशी, त्यांना समजून सांगायचं. त्यांना समजून सांगितलं का कसं त्यांना पण त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी कळते की आपण हे जे काही करतोय याच्या मागं काय कारण आहे आणि हा समोरचा जो व्यक्ती आपल्याला सांगतोय याचं काय कारण आहे, असं त्यांना जर ते कळालं की मग ते पण काम करताना ते लक्ष देतात असं. मग ते आपण त्यांना एज्युकेशन म्हणजे लेबरचं पण एज्युकेशन, त्याच्यानंतर आपल्यासोबत जे साईट इंजिनियर आहेत त्यांचं पण एज्युकेशन आपण बॅक टू बॅक करतोय. असं करून एक कामाचा दर्जा
त्याच्यानंतर त्यांच्या सेफ्टीबद्दल कसं म्हणजे इम्प्रूव्हमेंट जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप जसं स्लॅब टाकता तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग पण त्यांना देता, करून त्यांची घेता. काळजी घेता, त्यांचे पण विचार मंथन, तुम्ही जो छान शब्द वापरलात ते तुम्ही करता, ही खूप चांगली गोष्ट आहे. आता ही झाली एक नाण्याची एक बाजू. नाण्याची दुसरी बाजू जी असते ती म्हणजे मटेरियल, म्हणजे कामकाजासाठी लागणारं सगळं जे काय बांधकामाचं मटेरियल आहे त्याची क्वालिटी, त्याची तुम्ही कॉस्ट पॅरामीटर्स कसे बघता? जसं पहिले तर आपण सगळ्यात पहिले जसं स्ट्रक्चर जे असेल त्या हिशोबाने स्ट्रक्चरल डिझाईन आपल्याला जे स्ट्रक्चरल इंजिनियर असतात ते प्रोव्हाइड करतात की आपलं ग्रेड कुठला असला पाहिजे, स्टील कुठलं यूज करायचं, ते सगळी डिटेल आपल्याला स्पेसिफिक कुठलं वापरता किंवा आयकॉन स्टील तुम्ही कुठं वापरलंय तुम्ही आतापर्यंत? हो, आपण म्हणजे जसं आपण सांगितलं 50+ प्रोजेक्ट्स आपले झालेले, तर त्या 50+ प्रोजेक्ट्समधून जवळपास 30 to 40 प्रोजेक्ट्समध्ये आपण आयकॉन स्टीलच यूज केलेलं आहे. बाकी इतर प्रोजेक्ट्समध्ये राजुरी असेल, जसं आपलं पोलाद असेल, कालिका असेल, हे इतर स्टील पण आपण यूज करतो आहे. आपल्याला सगळ्या स्टीलचं जसं आपण म्हणजे जसं स्ट्रक्चर असेल तेव्हा स्टील टेस्टिंगला देतो. स्टील टेस्टिंगला जसं लॅब्समध्ये आपण स्टील असेल, सिमेंट असेल, तर प्रत्येक कसं क्वेरी बदलली का म्हणजे मटेरियलचं चेंजेस होत असतात, त्या हिशोबाने टाईम टू टाईम आपण त्यांचं टेस्टिंग करून घेत असतो. आणि असं काही आढळलं की जसं सप्लायर्स असतील त्यांना आपण त्या गोष्टीची माहिती देतो की बुवा जसं खडी असेल, रेती असेल, तर यांचं आपण टाईम टू टाईम साईटवरती पण टेस्ट करत असतो. आणि ज्या टेस्ट लॅबमध्ये व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मटेरियल इथनं नाशिकला लॅब्स आहेत तिथं आपण मटेरियल पाठवत असतो आणि त्या ज्या टेस्ट असतील ते आपण करून घेतो. जसं मिक्स डिझाईन असेल, त्याच्यानंतर आपलं स्टीलसाठी झालं तर त्याचं हार्डनेस असेल, केमिकल कंपोजिशन असेल, त्याच्यानंतर जसं डक्टाईल असेल, टेन्साईल स्ट्रेंथ असेल, असे सगळे जे टेस्ट आपण टाईम टू टाईम स्टीलच्या करून घेतो. आणि क्लायंटला पण त्या दाखवतो की बाबा आपल्याला कुठलं स्टील निवडायचं आहे. तर फक्त आपण फक्त कॉस्टवरती न जाता 2-4 प्रकारचे जे काही तुम्हाला स्टील रेंजेस माहिती असतील, आमच्या हिशोबाने आम्ही हे टेस्ट करतो आहे, त्यामुळे म्हणजे फक्त आम्ही तुम्हाला थेरॉटिकली नाही सांगत आहे, प्रॅक्टिकली आपण त्या गोष्टींचे टेस्ट करून जे काही आपल्यासाठी चांगलं जे स्टील असेल ते आपण तिथं यूज करायचं आहे, जेणेकरून आपल्या बिल्डिंगची असेल लाईफ चांगली राहील. बरोबर. असं आम्ही जे आता म्हणजे परत आपण आयकॉन स्टीलकडे थोडंसं वळू की आता तुम्ही जवळजवळ 50 प्रोजेक्टमध्ये 30-40 प्रोजेक्टमध्ये तुम्ही वापरले, म्हणजे जवळजवळ 70 ते 80% वापर तुम्ही आयकॉन स्टीलचा केला आहे. तर त्याबद्दल कॉस्टबद्दल तुम्ही बोललात, पण त्याच्याबद्दल कस्टमरचा फीडबॅकसुद्धा तुम्ही विचारात घेतलात, तर त्याच्या काही आठवणी आहेत किंवा कस्टमरनी काही चांगला फीडबॅक दिला आहे तुमच्या कन्स्ट्रक्शनसाठी की बाबा हा प्रोजेक्ट खूप छान होता, एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट जिथं तुम्ही आयकॉन स्टील वापरलं आहे आणि जो तुमच्या आणि कस्टमरच्या दोघांच्याही लक्षात राहिला, असा कोणता प्रोजेक्ट सांगू शकाल? आता आपण रिसेंटली एक अपार्टमेंटचं काम केलं. ते 7 स्टोरी बिल्डिंग होती. तिथं खाली जसं बेसमेंटला पार्किंग, त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअरला शॉप्स आहेत आणि वरती मग अपार्टमेंट आहेत, आपलं फ्लॅट सिस्टीम आहेत असं. तर तिथं बेसिक कसं आहे की खाली पाण्याचं जे प्रमाण आहे, बेसमेंट असल्यामुळं आपण अराऊंड 15 फीट्स तिथं एक्स्कावेशन केलं. तर 15 फीट्स एक्स्कावेट केल्यानंतर तिथं भरपूर पाणी होतं. म्हणजे कंटिन्युअस आम्ही जसं काम करत असताना तिथं पंप्स अरेंज केले होते, तर ते मड पंप्स वगैरे चालू असायचे. एका साईडला आपण ते डिवॉटरिंग करत होतो आणि एका साईडला काम करत होतो. तर तिथं आपल्याला स्टीलचं करोजन व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी खूप म्हणजे आपण वॉटरप्रूफिंग वगैरे प्रोसेस सगळी करत होतो असं. तर ते काम करत असताना जसं आपण सगळ्या टेस्ट वगैरे इतर स्टीलवरती पण केल्या, आयकॉन स्टीलवरती पण केलं आपण, त्याच्यात जसं कोरोजन टेस्ट वगैरे पण केली, तर आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळाला असं. तर आयकॉन स्टीलचा रिझल्ट चांगला मिळाल्यामुळं आपण तिथं ते आयकॉन स्टील यूज करायला स्टार्ट केलं असं. तर मग जसं आपण तिथं बेसिक वॉटरप्रूफिंग जे होते आपण शाबाद वगैरे फुटिंग्स वगैरे करताना पण ते केलं. आणि मग त्याच्यानंतर आपण फुटिंग कास्ट केल्या. फुटिंग कास्ट केल्यानंतर पण जसं आपण परत त्याला कवरिंग वगैरे प्रॉपर दिलंच होतं, तर परत त्याला फुटिंगला पण आपण बेसिक वॉटरप्रूफिंग वगैरे सगळं केलं. तर आपलं त्या प्रोजेक्टमध्ये जसं आता काही आपल्याला इश्यू आला नाही आणि जसं टाईम टू टाईम टेस्टिंग्स पण तिथं झाल्या. इवन आफ्टर कास्टिंग पण आपण तिथं टेस्ट करून घेतल्या की जसं त्याच्यामुळं आपलं पूर्ण जे कॉन्क्रीट झालेलं आहे ते होमोजिनियस झालं आहे का नाही झालं आहे, त्याच्यात काही हनीकोम्बिंग वगैरे तर नाही राहिलेलं आहे असं. तर ते त्याच्यासाठी पण आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह काही टेस्ट आहेत NDT वगैरे त्या केल्या. आणि त्याच्यात आपल्याला सगळे रिझल्ट चांगले मिळाले, म्हणजे स्टीलचे पण रिझल्ट चांगले मिळाले. तर म्हणजे असे जे काही क्रिटिकल प्रोजेक्ट्स होते त्याच्यात म्हणजे आपल्याला स्टीलचं रिझल्ट आयकॉनचं चांगलं मिळालं.
अमितजी, तुमच्या बोलण्यावरनं एकंदर जाणवतं की तुम्ही एकतर म्हणजे चांगल्या विचारांनी काम करता, प्रामाणिकपणे काम करता, तोच प्रामाणिकपणा तुम्ही तुमच्या कामगारांपर्यंत पोहोचवता आणि त्याप्रमाणे तुमचे कस्टमर पण तेवढेच हॅपी कस्टमर्स तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले, हे तुमच्या वागण्या आणि बोलण्यावरनं जाणवतं. आजकालचे जे तरुण असतात ते शक्यतो गावाकडनं एकदा शहराकडे गेले की शहरामध्येच राहतात, तिथेच शिकून मग तिथेच मोठे होतात आणि मग गावाला विसरतात. पण तुमच्यासारखे तरुण हे एक चांगलं उदाहरण आहे समाजासाठी की गावाकडनं शहराकडे गेले शिकण्यासाठी, पण परत शहरातून गावाकडे आले गावाचा विकास करण्यासाठी. तर आता तुम्ही मालेगावचे आहात, तर मालेगावचा, आपल्या नाशिक जिल्ह्याचा विकास तुमच्या दृष्टीने अजून कसा व्हावा, त्याच्यामध्ये प्रशासनाचं काय योगदान असावं, त्यांचा काय विचार असावा, काय हातभार असावा, आणि एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही किंवा तुमचं जे असोसिएशन असेल त्यांनी त्याच्यात काय योगदान दिलं पाहिजे, एक विजन काय असेल की मालेगाव आणि नाशिकचा विकास अजून तुमच्या दृष्टीने कसा व्हावा, सांगाल थोडक्यात? जसं याच्यात एक मला असं वाटतं की जसं आपण एज्युकेशन फक्त इंजिनियर्सचं होतं आहे, तसं लेबरसाठी पण काही कोर्सेस असावे. प्रत्येक जो व्यक्ती आहे समाजातला, तो आहे ना, म्हणजे इंजिनिअरिंग म्हणा किंवा चांगले जे काही एज्युकेशन असेल, डॉक्टर असतील, CA असेल, असं होऊ शकत नाही. त्यांना मजबुरी कारण म्हणा किंवा घराची परिस्थिती नसल्यामुळं म्हणा लेबर वर्क पण करावं लागतं. तर लेबरचं शिक्षण व्हायला पाहिजे, त्यांच्यासाठी 6 महिने, वर्षभर असं कोर्सेस असले पाहिजे. जे कोर्सेस त्यांना जे म्हणजे आपण साईटवरती जे त्यांना एज्युकेशन देतो आहे ते त्यांना जर गव्हर्मेंटनी काही तसे कोर्सेस अवेलेबल करून दिले की हे 6 महिन्याचं कमी कॉस्टमध्ये हा कोर्स आहे, तुम्ही जसं तुम्हाला जर बांधकाम क्षेत्रात जायचं आहे, जसं आपण ITI असतो, इलेक्ट्रिकल मुलं जे इलेक्ट्रिशियन्स वगैरे असतात ते करतात, तर इतर हे आपण जसं बांधकामातले जे काही इतर लेबर आहेत, फिटर असेल, कार्पेंटर असेल, त्याच्यानंतर आपलं काम करणारा गवंडी असेल, टाईल बसवणारे जसं टाईलचे कामगार असतील आपले, असं हे जे काही काम करणारी व्यक्ती आहे यांचे छोटे छोटे एक 6 महिन्याचे कोर्सेस असले पाहिजे. ते कोर्सेस त्या रिजनल भाषेत असले पाहिजे, जे आणि ते म्हणजे लेखी नसतील तरी चालतील, तोंडी ओरल असतील तरी चालेल, त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून जो व्यक्ती कामावरती जेव्हा येईल आपल्याला कामाची क्वालिटी चांगली मिळेल, त्याला त्या कामाचं संदर्भ कळेल की आपण हे काम करतो आहे, याच्यामुळं पुढं काही घटना घडू शकतात. जे हलगर्जीपणा लेबर करतो काम करत असताना, आपण मटेरियल सगळं चांगलं प्रोव्हाइड करतो, सगळ्या गोष्टी चांगल्या प्रोव्हाइड करतो, पण काही ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की बुवा काम त्या दर्जाचं झालेलं नाही आहे, सगळं मटेरियल चांगलं देऊन पण त्याच्या मागं कसं आहे की लेबर क्वालिटी पण चांगली असली पाहिजे असं. तर आपण जेव्हा व्यक्ती काम करतो आपल्यासोबत, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की याची काय क्वालिटी आहे, काय नाही आहे. पण आपल्या क्षेत्रात असं काही नाही की आपण त्या गोष्टीला रिव्हर्स नाही करू शकत, म्हणजे डायरेक्ट तोडफोडच करणं आहे. जसं कॉलम कास्ट झाला, तो जर बेंड असेल किंवा त्याच्यात काही इम्प्युरिटीज असतील तर त्याला रिव्हर्स म्हणजे काही नाही आहे, तर ते लॉसच आहे एका प्रकारे असं. तर ते लॉस कमी होतील साईटवरती. त्याच्यामुळं माझी प्रशासनाला म्हणजे विनंती आहे की आपण असे छोटे छोटे काही कोर्सेस निर्माण करा, तिचं स्ट्रक्चर असं डिझाईन करा की जे त्या व्यक्तींना म्हणजे त्या लेबरला कंपल्सरी जसं ते किट्स वगैरे प्रोव्हाइड करतात टाईम टू टाईम, ते प्रोव्हाइड करण्यापेक्षा म्हणजे ते भांडी वगैरे जे प्रोव्हाइड करतात त्या जागी हे एज्युकेशन प्रोव्हाइड करा, जेणेकरून तो स्वतः स्वावलंबी होईल आणि चांगल्या प्रकारे काम करेल. जो पहिल्या दिवशी समजा बिगारी म्हणून कामाला लागतोय, बिगारी म्हणून कामाला लागल्यानंतर तो आयुष्यातले 4-5 वर्ष बिगारी म्हणून काम करतोय, तो पहिल्या दिवशी म्हणा किंवा वर्षभराने म्हणा कारागीर म्हणून कामाला लागेल. आणि जो तो पगार समजा आज आपलं बिगारीला एक साधारण 500-600 रुपये पगार आपण इथं देतो आहे, आणि कारागीर असेल त्याला जसं ज्या कॅटेगरीचा असेल म्हणजे टाईलवाला असेल वगैरे असं, त्याला 800 पासून 1000 रुपयापर्यंत, कोणाला 1500 रुपये पण पगार आहे कारागीर लोकांना. तर त्याचं पगार डायरेक्ट डबल होईल किंवा 1.5 होईल, तर त्याला वर्षभरात 1.5 वर्षात तो पगार मिळेल. आणि दुसरं जसं गावाचा पण विकास चांगला होईल. जे काही आपण म्हणजे सार्वजनिक कामं बघतो, रोड कन्स्ट्रक्शन्स असतील किंवा ब्रिजेस असतील, याच्यात आपण आता रिसेंटली पण काही पाहिलं की काही ब्रिजेस कोलॅप्स झालेत. आपल्याकडं कंप्लेंट्स ज्या येतात की बुवा हे काम चांगलं नाही होते, तर याच्यात इंजिनियर जरी चांगला असेल, मालक चांगला असेल, सरकारचं धोरण चांगलं असेल, पण जर काम करणारा ॲट द एंड जो व्यक्ती आहे त्याला त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी नाही आहे की आपण ना पाणी जसं कॉन्क्रीट करताना पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे. ते फक्त वर्केबिलिटीसाठी काय करतात की पाणी ॲड करत चालतात, त्याच्याने स्ट्रेंथ कमी होती हे त्यांना लक्षात येत नाही. त्यांना असं वाटतं की फक्त हनीकोम्बिंग नको व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने ते फक्त पाणी ॲड करत जातं, पण त्याचे ड्रॉबॅक्स त्यांना कळत नाही. तर ते ड्रॉबॅक्स नंतर लक्षात येतात आपल्याला, आणि ते मॉनिटरिंग मग
होऊ शकत नाही, कारण ॲट द एंड लेबरच्या हातात पण काही गोष्टी आहे. आपण लेबरचा हात धरू शकत नाही. लेबर जेवढं चांगल्या प्रकारे काम करेल त्या प्रकारे कामाची क्वालिटी पण चांगली होईल. असं त्या हिशोबाने मग पूर्ण गावाचं म्हणा, समाजाचं म्हणा आणि आपल्या देशाचाही म्हणा विकास चांगला होईल. आम्ही जे तुमचे खूप चांगले विचार आहेत, खूप प्रामाणिक आणि निर्मळ विचार आहेत तुमचे, की सगळ्यांनी एकत्र पुढे जायला पाहिजे, स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि आपल्या देशातल्या प्रत्येक गटाला, प्रत्येक माणसाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि योग्य शिक्षण त्यांच्यापर्यंत पोचलंच पाहिजे. बरोबर. थोडक्यात आपण असं म्हणू की ज्याचा असतो निर्मळ हेतू तोच बांधू शकतो सागर सेतू. तर तुम्ही हनुमान मंदिरापासून सुरुवात केलीत आणि तुम्ही भविष्यात असेच प्रामाणिक आणि निर्मळ सेतू बांधाल आणि अजून विकास कराल आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचा, नाशिक जिल्ह्याचा, आपल्या महाराष्ट्र राज्याचा आणि आपल्या भारत देशाचा. अशा अनेक अनेक शुभेच्छा तुम्हाला या बिल्ड आयकॉन या उपक्रमातून. आयकॉन स्टीलतर्फे अनेक धन्यवाद. तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून आलात आणि तुमचे चांगले, प्रामाणिक आणि निर्मळ विचार सगळ्यांसमोर मांडलेत. अमितजी, अनेक अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद.